नमस्कार. मी इथला स्थानिक शेतकरी आहे. माझी इथं आता अद्रक काढणी चालू आहे. इथे जवळजवळ 70-80 माणसं काम करतात. आता इथं परवा रात्री 5 वाजता बिबट्या दिसला संध्याकाळी. काय पूर्वी असं असायचं, राजांनी मारलं, पावसाने झोडपल्यावर तक्रार कोणी करायची, तक्रार कोणाकडे करायची, तसा आता विषय झाला आहे. ह्या बिबट्याचा इतका मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे उभा राहिला आहे का ही शेतकऱ्यांनी तक्रार नेमकी कोणाकडे करायची. दिवसा डावळ्या बिबटे डायरेक्ट शेतात येऊन उभे राहायला लागलेत, बसतात. सगळी ही समस्या झालीत. आज 2 दिवस झाले लेबर इथं आले नव्हते बिबट्यामुळं, आज आलेत. इतकं मोठं इथं शेतमजूर असतील, पाणी सोडण्याला शेतकऱ्यांची मोटरी चालू करायच्यात किंवा बंद करायच्यात. काय इतकी भयानक परिस्थिती इथं झालेली आहे. मी तुम्हाला आत्ता बिबट्याची पावलं इथं दाखवलेली आहेत, बरोबर. काय शासन याच्यात नेमकं काय करेल, काय सुप्त अवस्थेत ते झालेले अधिकारी आहेत सगळे. नेमकं काय उपाययोजना चालल्या आहेत किंवा काय आहे काहीही कळायला मार्ग नाही आहे बिबट्याच्या बाबत. काय मध्ये एक आता शासनाचा विषय आला, नसबंदी केल्यानंतर बिबट्याला भूक लागणार नाही आहे का, किंवा तो माणसावर अटॅक करणार नाही आहे का. तो प्राणी त्याला पुढं काय जे दिसेल ते त्याला माहिती, ही फक्त आपली शिकार आहे. काय भूक लागली का तो शिकार करणार आहे. शासनाने याच्याबद्दल काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचे आहेत. कुठेतरी अभयारण्य तालुक्यात भरपूर ठिकाणी अभयारण्य आहेत, त्यांना कंपाऊंड करून ही सगळे बिबटे तिथं शिफ्टिंग केले पाहिजेत. नमस्कार, मी एक शेतकरी महिला आहे. आम्हाला बिबट्याचा वारंवार त्रास होतो आहे. शेतामध्ये जाणं पण मुश्किल झालेलं आहे. शेतकरी कामगार वर्ग आमच्याकडे काम करण्यासाठी येत नाही आहे. शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या ह्या लेबरवर अवलंबून आहेत. लेबर जर शेतात आलाच नाही तर मग काम करणार कसं. त्यामुळं आम्ही खूप थक्क झालेलो आहे. आम्ही स्वतः शेतकरी असून 2-2, 3-3 दिवस शेतावर फेरफटका मारायला सुद्धा जात नाही आहे. आम्ही घरी शेतकरी लेबरला ऑल कंपाऊंड केलेलं आहे, पण शेताला किती कंपाऊंड करणार आहेत, हा समस्या आहे. रोज म्हटलं तरी संध्याकाळच्या वेळेला आम्हाला घरासमोरसुद्धा बिबट्या दिसतो आहे. काय करायचं आहे, बिबट्यासोबत त्याचे पिल्लंसुद्धा दिसत आहे. शेतकऱ्यांनी आता नेमकं प्रश्न मांडायचा कोणाकडे.